नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता हा अश्विन या प्रियाला म्हणतोय की तन्वी तू फक्त मला आन्सरेबल आहे, आज काय काय घडलं ना ते फक्त तू मला सांग। आता हिने एवढ्या पुढ्या सोडलेल्या आहे की विचारू नका आणि एवढ्या आणि नेहमीप्रमाणे या प्रियाचा स्मार्ट नवरा अश्विन आणि सोंजवळ सासू कल्पना हिच्या या थापांना बळी पडलेली आहे as we all expected। तर बघा ही काय सांगते सगळ्यांना। आता ती म्हणते की मी आज त्या महिप्तला भेटले। अश्विन मी तुला सगळं सांगणार आहे। मी त्या महिप्तला ना आज जाब विचारायला गेले होते। आता हीच खोट कमीत कमी तो अर्जुन ओळखतो हे तरी पुष्कळ झालं। आता प्रिया म्हणते अरे अश्विन, तुझ्या अंगावर त्याने गाडी घातली तेव्हापासून माझा संताप होतोय रे अश्विन, म्हणून मी ठरवलं की त्याला जाऊन बजावायच। त्याला मी सांगून आले की माझ्या नव्याच्या आणि आपल्या घरातल्या कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि परत असा नीच प्रयत्न केला ना तर त्याच्यासमोर मी ढाल म्हणून उभी आहे। त्यावर अर्जुन तिला म्हणतो अनबिलिव्हेबल तन्वी, तुला लास्ट मोमेंटला अशा थापा कशा काय सुचता? गब्र झालं प्रेक्षकांनो। कमीत कमी त्या अर्जुनला तरी सेन्सिबल डायलॉग आहे। त्या कल्पना ताई म्हणतात काय रे अर्जुन, तुला प्रत्येक वेळेला थापा कशा काय वाटतात रे? या आपल्या नव्यावर संकट आलं ना की स्त्री काहीही करू शकते। अर्जुन म्हणतो त्या महिप्तला भेटायला एकटी जाऊ शकते, एवढी रिस्क घेऊ शकते स्त्री? मग या कल्पना ताई म्हणतात हो जाऊ शकते स्त्री। अरे तुझ्यावर जेव्हा संकट आलं होत ना तेव्हा तुझी बायको पण एकटीच गेली होती त्या महिप्तला भेटायला। आता अर्जुन सायली बिचारे टेन्शनमध्ये। मग कल्पनाताई म्हणतात तुझी बायको जाऊ शकते, मग माझी तन्वी का नाही जाऊ शकत महिप्तला भेटायला? कारण मला हे अजिबात तीच बोलणं खोट वाटत नाहीये। अर्जुनला ना क्यू करावीशी वाटते स्वतःच्या भावाची आणि आईची। आता मग प्रिया लगेच म्हणते हे खोट नाहीये कल्पना आई, अगं तो ॲक्सिडेंट झाला ना अश्विनचा तेव्हापासून मला झोप लागत नाहीये। अश्विनची मला सतत काळजी असते आई, आणि तेव्हाच मी ठरवलं होतं जायचं आणि त्या मैप्त शिखरेला चांगलं खडसवायचं। आता अश्विन लगेच म्हणतो अगं तन्वी, पण त्याने तुला काही केलं असतं तर? लगेच ही दीडशणी म्हणते हो चालेल ना, मला चालेल, अरे मी तुझ्यासाठी कुठलंही संकट पार करू शकते। आता सायली म्हणते प्रिया, एवढं खोट बोलायची हिम्मत तुझ्यात येते तरी कुठून ग बाई? प्रेक्षकांनो, आज या प्रताप रावांना तेवढं सेन्सिबली कळले बर का की दर वेळेला काय अर्जुन सायली खोट बोलत नाहीये, ही तन्वीच खोटारडी आहे म्हणून बघत रहा। आता अर्जुन म्हणतो अहो सायली, इथे कोणालाच असं वाटत नाहीये की ही खोट बोलतीय म्हणून। ते प्रतापराव म्हणतात मग तन्वी, अग हे जर खरं असेल ना तर तू हे तिथे त्या शिखरेकडे जाऊन बरोबर नाही केलंस नाही म्हणजे कोणालाही सांगता सवरता तिथे त्याला भेटायला जाणं हे चुकीचंच आहे। तो काय महिप्त एवढा चांगला माणूस वाटला का तुला? मग अर्जुन म्हणतो डॅड, ॲक्च्युली काय ना की महिप्तलाही नवी मी कुठे भेटली होती याचं उत्तर विचारा ना तिला। आता काय केलं हिना गोलमोलन? प्रेक्षकांनो, ॲक्च्युली ना हे तिला जमलं खोट बोलणं हे थोडं पटलं मला ते का ते सांगते। आता अर्जुन म्हणतो काय ग तन्वी, तू कुठे भेटली होतीस महिप्तला हे तू सांगतेस का मी सांगू? मग आता अश्विन म्हणतो कुठे भेटली होतीस तन्वी सांग। आता लगेच अर्जुन म्हणतो दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेर भेटली ही। आता प्रियाकडे बघायला लागतात ब्र का मग हे कल्पना आणि अश्विन। अर्जुन म्हणतो याचा अर्थ तन्वी तू खोट बोलतेस ना? सकाळी मी तुला विचारलं होतं दामिनीकडे चाललीस ना तू, तर तू नाही म्हणून बोललीस ना, पण तू गेलीस तिच्या ऑफिसमध्ये भेटायला तिला। ऑब्व्हियस आहे तू जर तिच्या ऑफिसमध्ये गेली असशील तर तू तुझ्या लॉयर सोबत गेली असशील, तू सिनियर सोबत गेली असशील ना, तू महिप्तलास का एकटी भेटली का? मग आता या गोष्टीचे उत्तर तिच्याकडे रेडी आहे कारण ती खरंच रविराजा सोबत आधी गेली होती ना। मग आता लगेच अर्जुन म्हणतो तो महिप्त तिथे हे तुला कसं कळलं ग सांग ना आता उत्तर दे। मग लगेच प्रिया म्हणते अर्जुन, तू तर मला कोर्टातच उभं केलंस रे, पण माझ्याकडे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत। मग आता ती सांगते सगळ्यांना की हो आज मी माझ्या बाबांसोबतच दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये गेले होते चौकशीसाठी। आता ही खरंच गेली होती ना? प्रेक्षकांनो, त्याच तिने जरा भांडवल केलं आणि मग म्हणते कशी तिथून मी निघाले तेव्हा मला तिथे महिप्त दिसला। आता महिप्त तिथे दिसणॉस होत कारण मैपची ती वकीलच आहे दामिनी। तर असो, प्रिया पुढे
पुढे म्हणते की त्याला बघता क्षणी माझा राग उफाळून आला म्हणून मी पुन्हा तिथे गेले म्हणजे रविराजांनी हिला घरी सोडल. यावर पुन्हा तिथे गेली ही मात्र था आहे. मग लगेच प्रिया म्हणते बाबा प्रतापरावांना म्हणते ती की बाबा मला दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये भेटणं सेफ वाटलं महितला, कारण त्याने जर मला काही केलं असतं तर तिथे रिस्क नव्हती ना, तिथे दामिनी होती. मग आता अर्जुन म्हणतो चला तर मग एक गोष्ट आता क्लिअर होऊन गेली, ज्या अर्थी तू दामिनीकडे गेलीस चौकशीला त्या अर्थी आता तू माझ्याकडे पण चौकशीला येऊ शकते. अर्जुनने बोलता बोलता त्याचा मुद्दा क्लिअरच करून टाकलाय. काय बोलते यार प्रेक्षकांनो, हे खरंच कधी कधी खूपच अगदी इन्सेन्सिटिव्ह वाटते. हा पण ठीक आहे, आता डेली सोप म्हणल्यावर मालिका हे पुढे नेणारच. त्यातल्या त्यात मगाशीच म्हटलं मी की अर्जुनला जरा बरे डायलॉग दिलेत म्हणजे तो तरी सेन्सिबल बोलतोय, त्यामुळे पटत तरी बघताना तर असो. आता अर्जुनने असं बोलल्यानंतर प्रिया लगेच चवताळते. अर्जुन म्हणतो ज्या अर्थी तू दामिनीला भेटायला गेली चौकशीसाठी त्या अर्थी आता तू माझ्याकडे पण चौकशीसाठी येऊ शकते. आता लगेच या प्रियाने काही बोलायच्या आधी तिचा नवराच आधी म्हणतो वा दादा वा, इथे सुद्धा तू तुझी केस आणलीस ना. मध्ये जरा शांत रहा दादा, तू त्यालाच म्हणतोय अर्जुनला शांत राहा, याला गरज शांत राहायची असो तर आता लगेच हा अश म्हणतो अगं तन्वी तू महिप्तला थेट धमकी दिलीस, त्यावर त्याची रिएक्शन काय होती? खूप चिडला असेल ना तो. काय सिली क्वेश्चन आहे प्रेक्षकांनो, तिला विचारतोय अरे बेटा तू अशी गेली होती तिथे मग त्याने तुला मारलं का असं वाटत जसं काही असो. आता काय प्रेक्षकांनो, हसू हसावं की रडावं काय करू मी तर असो. आता प्रिया त्याला एक्सप्लेन करते अरे आधी त्याने ना खोट बोललं माझ्याशी की अपघात चुकून घडला, त्याने काही मुद्दाम नाही केलं, पण अरे मी त्याला खडसावलं तर त्याने मला सांगितलं आता की तो आपल्या वाट्याला आता नाही जाणार. अरे अश्विन आता नाही आपल्याला महिप्तपासून काही धोका, केवढा मोठा जोक मारते प्रिया. आता अर्जुन म्हणतो वाह 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 वाह, ज्याला सगळे घाबरतात तो महिप्त शिकरे तुला घाबरला. तन्वी अगं काय अगं पटेल तरी असं खोट बोल, तू बरोबर आहे, तुझं काही चूक नाहीये, तू कशाला जास्ती एफर्ट घेशील तन्वी, कारण तू जे काही बोलतीस ना ते सगळ्या घरातल्या खरंच वाटतं, पण लक्षात ठेव तुझ्या या खोट बोलण्याचा ना एक पॅटर्न तयार झालाय आणि जो कोणी बारकाईने हा पॅटर्न बघेल ना त्याला तेव्हाच हा पॅटर्न लक्षात येणार आहे. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुनने असं बोलल्यानंतर या कल्पनाला अश्विनला नेहमीप्रमाणे राग आला. आता जेव्हा ही एक्सपोज होईल ना प्रेक्षकांनो, तेव्हा सगळ्यात आधी हे दोघं मायलेवच तोंडावर पडणार आहे. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय आता हे प्रतापराव विचार करायला लागतात. तन्वी दरवेळेला खोट बोलून कुठेही निघून जाते. अर्जुन सायली नेहमी हीच यावरती असे आरोप घेतात, ते काय म्हणजे मूर्ख आहेत का? काहीतरी असेलच, पण ही तन्वी खोट बोलतीय हे खरं आहे. अर्जुन साहिली नेहमी थोडीच हिच्यावर असे आळ घेणार, त्यांच्या बोलण्यात तथ्य दिसतंय मला. आता हे प्रतापराव असे मनातल्या मनात विचार करतात बर का, आणि लगेच अश्विन त्याच्या भावाला उत्तर द्यायला तयारच असतो. आता तो लगेच म्हणतो कसं आहे ना दादा, जो नीट लक्ष देऊन बघेल ना त्याला तन्वीचा खरेपणा सुद्धा दिसेल. तुम्हाला कुठे तो बघायचाय? आज माझी बायको माझ्या काळजीपोटी एवढ्या हॉरेबल माणसाला एकटी भेटायला गेली होती. माझ्या काळजीपोटी अर्जुनला आता असं वाटते की क्यू करावं, रडाव या अश्विनसाठी काय करावं काही कळे ना बिचायाला. आता कल्पनाई लगेच म्हणतात अरे अश्विन काय आहे ना की याला फक्त त्याच्या बायकोचेच गुण दिसतात रे, तन्वीमध्ये तर काय फक्त दोषच आहे ना. अश्विन म्हणतो हो मम्मा बरोबर आहे तुझं, अगं पण आज तन्वी माझ्यासाठी जवळजवळ आगीत उतरली होती मम्मा, पण तुम्हाला कुठे त्याची किंमत आहे? ते दोघं कशाला किंमत करणार आहे काही आपलं पण? पुन्हा कल्पनाताई उत्तर देतात की अरे जाऊ दे रे अश्विन सोड. मग लगेच अश्विन म्हणतो तन्वी अगं एवढी
मोठी रिस्क घेतलीस तू आज हे शेवटचं यानंतर नंतर परत असं कधी करायचं नाही तन्वी असा वेडेपणा करायचा नाही मलगेच प्रिया नाटकी बोलते अरे अश्विन जे काही केलं ना मी ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं आता खरंच प्रेक्षकांनो इतकं वैताग आलाय ना हिचा खोट बोलायचा खरंच खूप बोर झाला यार मलाही आज वैताग आला लगेच म्हणते कशी तुम्हाला एवढी काळजी वाटते ना माझी आता मी असं नाही वागणार अश्विन आता त्या अर्जुन आणि सायलीला किळस वाटायला लागली आहे या प्रियाची बरका आता बघा काय ते फक्त यामुळे मला बघाव वाटत प्रेक्षकांनो टलिस्ट अर्जुन आणि सायलीचे सगळे डायलॉग त्यांनी सेन्सिबल घेतले आणि म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतापरावांना पण पटले आज असो पण कल्पनाताई अर्जुनवरच उलटतात आणि म्हणतात आता तू तन्वीवर आरोप करणं बंद कर अर्जुन आणि तुझ्या बायकोलाही सांगून दे हे सगळं अर्जुनला हे सगळं अजिबात पटलेलं नाहीये पण काय बोलणार तो दरवेळेला पण आता त्याने त्या सायकॉलॉजिस्टचा जो धमाका केला आहे ना तो भारीच केलाय कारण इच खोट त्यासमोर उघड पडल्या आणि ते उद्याच दाखवणार आहे ते सगळं आता कल्पनाताई अर्जुनला बोलतात आणि म्हणतात अश्विन तन्वीत जा आराम करा ब्र आता पुष्कळ झाला तमाशा आता सगळे पांगलेत बर का जिकडे तिकडे आता ते प्रतापराव विचार करायला लागतात की खरंच अर्जुन सायलीच वागणं चुकीचं नाहीये ते बरोबर बोलतायत अर्जुन आता क्यू करतोय त्याच्या आईची आणि म्हणतोय सायलीला मम्माच्या डोळ्यावरची पट्टी कधी निघेल ना काय कळत नाही आता मला असं म्हणून आता तो वर निघून गेलाय आणि सायली आणि प्रतापराव तिथेच बसलेत दोघे बिचारे विचार करत पण काही असं प्रेक्षकांनो खरंच अर्जुन तिला बरोबर टार्गेट करतो पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो या प्रियाच खोट ते जास्ती दिवस लांबवतील कारण आता खरंच खूप कंटाळाला लागला याच्या खोट्याचा तर असो आज बघा आता या कल्पना ताई खोलीत जाऊन तिला कशा म्हणतात अगं तन्वी मला तुझा खूप अभिमान वाटतो बेटा अगं तू तुझ्या नव्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आज त्यावर प्रिया त्यांना म्हणते या बदल्यात मास या वाट्याला काय येतं आई संशय आणि अपमान अर्जुन सायली माझ्यावर वरती आरोप करणं कधी बंद करणार आणि त्या दोघांचा कधी विश्वास नाही का बसणार माझ्यावर मग कल्पना ताई म्हणतात जाऊ दे तू त्याचं कशाला टेन्शन घेतेस एवढं लगेच अश्विन म्हणतो नवी मी तुला सांगितलं ना की दादा आणि वहिनीच वागणं तू नको मनावर घेऊ आमचा तुला म्हणजे आमचा तुझ्यावर विश्वास आहे हे तुला पुरेस नाहीये का मग लगेच प्रिया म्हणते नाही रे अश्विन तुम्ही दोघं माझी बाजू नेहमी समजून घेता मग कल्पनाताई म्हणतात तन्वी तू काळजी करू नकोस या घरात तू कधीच एकटी पडणार नाहीयस कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा हे मी आता शिकलीय केवढा मोठा जोक मारला कल्पनाताईंनी आता अश्विन म्हणतो आता तरी खुश आहेस ना तू अगं हस जरा आता तरी मणी तिला हसवतो बर का आणि पण लागली हसते किती ड्रामेबाज वागते प्रेक्षकांनो ती कोणी तिरायत माणसाने पाहिलं तरी त्याच्या लक्षात येईल कमाल आहे ना बाई या अश्विन आणि कल्पना त्यांची यांना पुरस्कार द्यायला पाहिजे प्रेक्षकांनो एखादा कोणी या आणि टोपी घाला अरे देवा असो काय बोलू कधी सुचतच नाही मला तर असो आता अर्जुन सायलीची चर्चा ऐका बेडरूम मध्ये आता सायली म्हणत असते कमाले बाबा प्रियाची काय खोट बोलते ती मग अर्जुन म्हणतो खोट बोलायची कॉम्पिटिशन असली ना तर तिला नक्की गोल्ड मेडल मिळेल काही परिस्थिती असू द्या घरातल्यांना बरोबर उल्लू बनवते ती आणि स्वतःच्या बाजूने करून घेते सायली म्हणते आपल्या घरच्यांचा आंधळा विश्वास आहे ना तिच्यावर त्याचाच त्रास होतोय आता मग अर्जुन म्हणतो आपल्या घरच्यांनी ठरवून टाकलंय की ती कधी चुकतच नाहीये आता काय बोलणार आपण तरी आपण फक्त प्रत्येक वेळेला ती कशी खोटारडी आहे ना ते सत्य त्यांना दाखवत राहील पाहिजे जेव्हा त्यांना पटेल तेव्हा पटू द्या आता आपल्या हातात काय राहिले तर असो अर्जुनने हे खरं सांगितले काय आता नेहमीच इर बनायच त्यांना आता त्यांच्या हलतीवर सोडून द्या तेवढ्यात आता चैतन्याने फोन केला अर्जुनला अरे अर्जुन गुड न्यूज आहे रविराज सरांनी चौकशीला परवानगी दिली आहे मग त्यावर अर्जुन म्हणतो ग्रेट कोर्टाची परवानगी होती त्यामुळे सिनियर काही बोलूच शकला नव्हता ना असो ब्र झालं तू ते केलंस चैतन्य म्हणतो अरे त्यामुळे मी सकाळचीच घेतली आहे ब्र का डेट आणि आता ते कन्फर्म झालंय
आता उद्याच तन्वीची चौकशी होणार आहे सायकॉलॉजिस्टच्या समोर. अर्जुन म्हणतो ग्रेट यार चैतन्य, चांगल्या कामासाठी वेळ नको लावायला. आता त्या प्रियाचा खोटेपणा समोर आणण्यासाठी मलाही आता धीर धरवत नाहीये. आता चैतन्य म्हणतो एस यार लेट्स होप फॉर बेस्ट, व्यवस्थितच होईल सगळं. अर्जुन म्हणतो चल भेटूयात उद्या. मग आता फोन ठेवल्यावर विचारते सायली काय हो काय झालं. अर्जुन म्हणतो उद्याच होणार आहे आता प्रियाची सायकॉलॉजिस्ट च्या समोर चौकशी. ही खूप मोठी न्यूज आहे आपल्यासाठी सायली. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात येत नाही, पण सायकॉलॉजिस्टच्या लक्षात येतं. ती कशी बोलते, तिची बॉडी लँग्वेज कशी आहे, तिचे हावभाव, या सगळ्यावरून ते बरोबर पकडतील प्रियाला ती खोटारडी आहे म्हणून. सायली म्हणते तिने आधी चौकशीला नाही म्हणून तर मूर्खपणा केलाच आहे. अर्जुन म्हणतो हो एक्झॅक्टली, मी तिला वेडिंग गिफ्ट दिल तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ती चौकशी टाळणार आहे, पण आता ती टाळून काय करणार. तिने तेव्हा तेच केलं जे मला वाटत होतं, पण आता ना फक्त आपल्यासमोरच नाही तर सायकॉलॉजिस्टच्या समोर तिला उत्तर द्यावे लागतील आणि सिनियर पण असेल तिथे. यावर सायली म्हणते आज ती निसटून गेली आहे खोट बोलून, पण उद्या काय करणार आहे ती. उद्या तर ती पकडलीच जाईल. आज एक खोट तिच्या बाजूने पचलं गेलं, पण उद्या काय करेल ती. उद्या तर तीच खोट पकडलंच जाणार आहे त्या सायकॉलॉजिस्टच्या समोर. त्यावर अर्जुन म्हणतो हो काय असतं ना सायली, खोट बोलण्याच ना जरा अवघडच असतं. आपण काय खोट बोलतोय हे सगळं त्यांना लक्षात ठेवावं लागतं. हा त्यांचा फार मोठा प्रॉब्लेम असतो. प्रत्येक वेळेला काय खोट बोललो हे त्या माणसांना लक्षात नाही राहत, त्यामुळे ती माणस बऱ्याचदा चुकतात. आता ही प्रिया पण म्हणजे ही तन्वी ही पण चुकेल. आता ही चूक सायकॉलॉजिस्टच्या समोर झाली ना तर ती तन्वीला खूप महागात पडणार आहे. आता प्रेक्षकांनो खरंतर ती पकडल्या गेली आहे हे त्यांनी प्रोमोमध्ये दाखवले खरी, पण आता हे सगळं पुढे त्यांनी कंटिन्युअसली करावं अशीच काय ती आपल्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. म्हणजे ही खोट बोलती आणि हिची साक्षच रद्द करण्यात यावी असं मला तरी वाटतं. काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर असो, अर्जुनला फुल कॉन्फिडन्स आहे की प्रिया उद्या खोट बोलणार आणि त्याप्रमाणे ती खोट बोललेलीच आहे. तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या अश्विन आणि तन्वीचा रोमांस म्हणजे मोठा जोकच वाटतो मला आता. हा अश्विनना त्या कल्पनाताई निघून जातात तेव्हा असा बसतो हिच्या तोंडासमोर आणि बघायला लागतो हिच्या तोंडाकडे. आता प्रिया घाबरते आणि विचार करते बापरे हा असा का बघतोय माझ्याकडे, याला काय कळलं काय मी खोट बोलले. बाकी सगळे विरोधात गेले तर चालतील, पण हा माझ्या टीममध्ये राहायला पाहिजे. प्रिया मनातल्या मनात विचार करते आणि अश्विनला म्हणते अरे अश्विन असं का बघतोयस तू. अश्विन म्हणतो तुझं रूप बघतोय घे. आता प्रिया घाबरत म्हणते हे रूप म्हणजे. आता अश्विन तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो अगं नव्यावर नितांत प्रेम करणाया बायकोचे रूप. आपल्या नव्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी प्रसंगी वाघिणीच रूप घेणारी बायको आहेस तू. प्रेक्षकांनो जेव्हा संकट येईल ना तेव्हा सगळ्यात आधी ही पळणार आहे जसे उंदीर पळतात. हा अनुभव अश्विनला लवकरच येणार आहे. असो, आता ही नेहमीप्रमाणे नाटक करत म्हणते तुला काही झालं असतं तर कसं सहन करणार होते रे मी. अरे अश्विन तू माझा जीवनसाथी आहेस रे. आई बाबा तर आहेच माझ्या पाठीशी, पण माझा जोडीदार तर तूच आहेस ना रे. अरे मी फक्त श्वास घेत होते म्हणून जिवंत होते. किती नाटकी बोलते यार. पुढे म्हणते कशी की माझ या आयुष्याला खरा अर्थ तू दिलायस अश्विन, तुझ्यासाठी मी एवढं नाही करणार का रे. आता लगेच अश्विन म्हणतो बाप रे एवढं. अगं तन्वी केवढं केलीस तू. अरे अश्विन थांब, अजून तुला माहित नाहीये तिने काय केले, तेव्हा अटक यायचाच बाकी राहणार आहे अश्विनला. असो, आता प्रिया म्हणते अश्विन माझ्या हातात असतं ना तर त्या महिप्तचा जीव घेतला असता मी, पण आज मी त्याला जाणीव करून दिली आहे की त्याच्या आणि तुझ्यामध्ये मी उभी आहे. मी तुला वाचवताना मला काही झालं तरी चालेल रे. पण आता लगेच अश्विन म्हणतो नाही तन्वी असं मरायच्या गोष्ट
ती नाही करायच्या मी आता असं ऐकणार नाही तुझ्या तोंडून आणि असा वेडेपणा नाही करायचा आणि त्या महिप्त सारख्या गुंडाला भेटायचं नाही एकटी दुकटीन चल प्रॉमिस कर मला आता हा चांगल्या नव्याची भूमिका बजावतोय आणि ही बंडल बायकोची असं म्हणायला हरकत नाहीये आता ती लगेच प्रॉमिस करते आणि पडते त्याच्या गळ्यात नेहमीप्रमाणे असो तर आता खरंच कंटाळवाण वाटायला लागले प्रियाचे हे वागणं एवढंच काय ते सांगेल आता बघा प्रेक्षकांनो इथून पुढे 5 मिनिट सगळे गाण्यातच ऐकणार आहात तुम्ही त्यामुळे आपला आजचा रिव्ह्यू जरा लहान झाला चौकशीचा दिवस उजाडलाय आता सायली म्हणत असते आज मी प्रार्थना केली आहे बर का देवाकडे या प्रियाचं खोटं उघड पडाव म्हणून आता आज तीच खोट उघड पडणारच आहे माहितीय का कारण मानसशास्त्रज्ञ तिची चौकशी करणार अर्जुन म्हणतो ती आज चूक करणारच आहे आता कपडे चेंज करता करता याचं बटन तुटलं कसं काय तुटलं जरा शंकाच आहे मला कारण याच पोट पण मोठं नाहीये ना एक जोक मारला पण ते तुटलं बटन कशानी तुटलं असेल म्हणा आपण प्रेक्षकाही जरा बारीक चिकित्सा करतो नाही असं तर आता अर्जुन म्हणतो ओनो आता मला शर्ट बदलाव लागेल मग सायली म्हणते अहो शर्ट कशाला बदलायचा तुमची बायको आहे ना कधी कधी खरंच डायलॉग फनी असतात नाही प्रेक्षकांनो म्हणजे एवढूशी गोष्ट आणि त्याच्यासाठी एवढा मोठा डायलॉग कशाला मारायचा म्हणजे तुमची बायको आहे ना असो तिला म्हणायचे की तुमची बायको सगळं काही करू शकते अगदी ऑल इन वन आहे तुमची बायको अर्जुन म्हणतो तुम्हाला हे पण जमतं सायली म्हणते त्यात काय एवढं मोठं रॉकेट सायन्स आहे हे शर्टला बटन कुठलीही गृहिणी लावू शकते आणि तुम्ही शांत उभं रा बर का आता नाहीतर स्वीट टोचेल मग हा गुड बॉय सारखा तिथे उभा आहे आणि गाणं वाजवल्यात यांनी आपल्या एंटरटेनमेंटसाठी मधून असं त्यांना दाखवावं लागतं जरा मग गाणं मात्र छान लावलं बर का त्यांनी आज ते असे कसे बोलायचे बोलताता ते गाणं त्यांनी लावले आणि त्या गाण्यावर त्यांनी पुढचे 5 मिनिट घालवलेत आणि अर्जुन सायलीकडे बघत स्माईल करत राहतो अचानक कुठून तरी वार येतं आणि तिच्या केसांची बट अशी चेहऱ्यावर येते मग तो ती सरकवतो मग ती बघते काय तरी आपलं एंटरटेनमेंट दुसरं काय अख्खे 2 ध्रुव पर तुम्हाला ऐकावे लागणार आहे या गाण्याचे आणि ऐकता असं अर्जुन त्या केसांची बट बाजूला करतो आणि नेहमीप्रमाणे सायली त्याला चुकवते मग अर्जुन म्हणतो काय हे बटन माझं शत्रू आहे की मित्र कळतच नाहीये जोपर्यंत तुटलेलं होतं तोपर्यंत तुम्ही माझ्या समोर होतात आणि आता शिवल्यानंतर बघा कशा लांब पळाल्या आता सायली म्हणते तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का हो चला आवरा लवकर आणि या खाली आता ते बटन शिवता सायलीला सुई लागली बर का तेवढं सांगायचं राहिलं माझ्याकडून आणि तो अर्जुन मग अशी फुंकर मारतो त्या लागलेल्या लेल्या बोटावर आणि मग हा डायलॉग होतो आता सायली अर्जुनला म्हणते चला आवरा लवकर तयार व्हा जायचे आपल्याला चला जाताना काहीतरी आपलं टाइमपास म्हणजे आता हे चौकशीला निघाले त्यामुळे जरा काहीतरी या दोघांना गारवा चालता असा एक सीन त्यांनी छान दाखवला चला प्रत्येक गोष्टीत नाही टीका करू शकत आपण जे काही आहे ते दिसते तरी चांगलं म्हणजे कमीत कमी एवढीच एक मालिका मला आवडते प्रेक्षकांनो मनातलं सांगते आणि हीच एक काय मालिका आहे जी जरा सेन्सिबल वाटते त्या अर्जुनमुळे आणि सायलीमुळे जवळपास सगळ्याच कलाकारांमुळे बघावीशी वाटते आता मालिका म्हणल्यावर उजवडाव होणारच चला आपण प्रेमात आहोत ना या मालिकेच्या आपण जे आहेत त्यांच्याबद्दल बोलते बर का मी त्यामुळे इतना तर चलताय बॉस तर असो आता हा एपिसोड यांनी संपवला आणि आता हा प्रोमो तर बराच गाजलाय जो तुम्ही बघताय सध्या टेलिव्हिजनवर आता ही प्रिया डाव्या खिशातून बंदूक काढली असं सांगते अर्जुनला आणि त्या सायकॉलॉजिस्टच्या समोर तेव्हा अर्जुन हीच खोट पकडतो आणि म्हणतो की तू प्रत्येक वेळेला साक्ष फिरवतीयस आणि आता पण तू खोट बोलतीयस त्यामुळे तू खोटारडी आहेस आणि तू खोट बोलतीयस या केसमध्ये हे सिद्ध झालंय आता हे सगळं तो रविराजांच्या समोर बोललाय आता अर्थातच रविराज सुद्धा त्यांच्या मुलीच्या प्रेमात आंधळे आहेत त्यामुळे कितपत ते या तन्वीचं खोट पचवतायत आणि तीच खोट समजून घेतायत हे आता
पुढे बघण्यासारखं पण प्रेक्षकांची डिमांड आहे बाबा तन्वीचा खोटाडेपणा लवकरात लवकर बंद झाला पाहिजे आणि ती एक्सपोज झालीच पाहिजे हो की नाही प्रेक्षकांनो बघूयात आता कितपत हे आपली डिमांड पूर्ण करतात होप्स आपण ठेवू शकतो तर आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग बघायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.